नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनलवर। आज आपल्या काशी मथुरा अयोध्या ब्लॉग सिरीजचा 6वा दिवस आणि थेट स्वागत आहे सर्व्हिसच्या किनाऱ्यावरून। आज आपण आलोय स्नानाला, सकाळी सकाळी आलोय। बघू शकता गर्दीच गर्दी अयोध्येमध्ये आपण आहोत। आज अयोध्येचा आपण साईट सीइंग बघणार आहोत। इतिहासातला पहिला माणूस असेल जो अयोध्या शहरात ना सरयू तटावर सँड बनवून आले, तो नाटक ना। चला आता स्नान करू। सरयू तट बघू शकता, अयोध्या गोरखपूर हायवे, खूप मोठी गंगा नदी सारखी मोठी नदी आहे सरयू। याच नदीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी आणि लक्ष्मणांनी जलसमाधी घेतली होती। आपण सरयू तटावर आहोत। खूप सुंदर सुविधा आहे इकडे, अयोध्या नगर नियम तोडून केलेली सुविधा आहे। सनातन धर्माचा तो भगवा झेंडा बघू शकता। सिक्युरिटीमध्ये नजरेने जर आपण विचार केला तर इकडे बघा तटावर किती माणसं आहेत, त्यांची पोलीस इकडे जे जात आहेत आमच्याबरोबरचे, ते आमच्या सामानावर नजर ठेवून आहेत। तरी तुम्ही कुठेही इकडे आलात तर तुमच्या सामानावर कमीत कमी 2 माणसं इथे राहायला पाहिजेत। आम्ही 2 जण आता वॉच ठेवून आहोत, त्याच्यानंतर ते लोक आले। आपण दुसऱ्या दिवशी चाललोय सरयूमध्ये। अयोध्येतला आपला हा दुसरा दिवस आहे। काल आपण रामललाचं आणि हनुमानगडीचं दर्शन घेतलं। हा सलग दुसऱ्या दिवशी आपण सरयूमध्ये स्नान करतोय। भजन चालू आहे सकाळी। चला आपल्याला लवकर जायचंय, आज शेवटचा दिवस आहे अयोध्येत। आता आमचं गंगेत स्नान झालेलं आहे। आमच्यावर एक काकू आहे, आमच्यावर ट्रिपला आहे। तुम्हाला कसं वाटलं इथे आता सरयूमध्ये स्नान करून? छान वाटलं, एक्सायटेड आहे ना, आनंदित, मजा आली ना? ट्रिप कशी चालली आपली? आता काशीला झालं, आता आज आपण अयोध्या, त्याच्यानंतर काशी आणि प्रयाग आहे ना। त्यांना वाटायचं युट्यूबसाठी मी शॉर्ट घेते, त्यांना वाटायचं फोन लावला मी। कुठले तुम्ही कुठल्या? मोपाडा शिवनगर। तुम्ही? जांभिवली। सर्व जांभिवली मोपाडा याचे सर्व आहेत। चला आता पुढे जाऊ। आता आपण नाश्ता केला की नंतर मग अयोध्या शहर बघू, साईट सीइंग बघू आज। चला आपण सरयू मध्ये 2दा आज आंघोळी केली, आज आणि काल। आता निघतो आपण बाहेर। जय श्रीराम। बघू शकता केलर काकू गाडी चालवत आहेत। कुठे चालले तुम्ही? कुठे जाणार गाडी? वावेघरला जाईल ते काय चकला काय जाऊचा? हा अजून जीव चालला त्यांचा। कुठे झाले तुम्ही? अयोध्येला। ड्रायव्हर भारी भेटलाय, डायरेक्ट न्यायचा स्वर्गात। कुठे झाले मावशी? कुठं? आपल्याला काशी मथुरा अयोध्या सिरीजचा आपला 6वा दिवस आहे। आपण सरयू तीरावर आंघोळी केली आणि बघू शकता आता आपण आलोय पहिल्या ठिकाणी अयोध्यातील साईट सीइंग आपण बघतोय। सूर्यकुंड बघायला आलोय। सूर्यदेवाचं रथचक्र जिथे अडकलेलं आणि तिथे कुंडाची निर्मिती झालेली आहे, असं सूर्यकुंड आपण बघायला आलोय अयोध्येतील। तर बघू शकता एंट्रन्स आहे सूर्यकुंडाचा। माणसं दिलीत आतमध्ये, या ऑटोवाल्याने आपल्याला इथे आणून सोडले। अयोध्येच्या बाहेरचे ठिकाणं फिरतोय आपण। बघू शकता स्ट्रक्चर, सूर्यकुंडाकडे आलेलो आपण। जय श्रीराम। इकडे पहिलेच मंदिर लागलेलं आहे शनिदेवाचं। महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर हे मंदिर सुप्रसिद्ध मंदिर आहे। बघू शकता तेच शनिदेवाचं मंदिर आहे इथे। बघू शकता सूर्यकुंड, सूर्यदेवाचं रथचक्र इकडे फसलेलं आणि तिथे कुंडाची निर्मिती झाली। असं सूर्यकुंड अयोध्येतील आपण बघतोय। सूर्यदेवाचं मंदिर खूप रेअरली बघायला भेटतं असं सूर्य मंदिर। सूर्य भगवान का रथ इसी जगह बाबूजी रुका था। 1 महीना राम के जन्म में 1 महीना रथ रुका था बाबूजी। सूर्य भगवान तभी नाम इतिहास में है, रामायण में नहीं बाबूजी, ये पहले जंगल
जंगल में राजा दर्शन सिंह आए शिकार खेलने के लिए। उनके बदन में सफेद सफेद दाग था, जिसको कहते कुष्ठ रोग। नौकर भी साथ में था, तो नौकर से बोले कि नौकर तुम जाओ जल को ले आइए। तो बाबूजी पहले जमाना रहा, न कुआं रहता रहा न बम्मा रहता रहा, मगर तो मैं गड्ढा से पानी पीता रहा। तो बीच में एक छोटा सा गड्ढा था, उसी गड्ढा से जल किसी तरीके से कमंडल में रखा। जब राजा को दिया, उनका हाथ गोड़ सुधरा, अच्छा हो गया। तब नौकर से पूछने लगे कि तुम जगह को बताओ, जल कहाँ से लाया है। तो क्या नौकर देने लगा कि राजा महाराजा शरीर है, तालाब में गंदा पानी दे दिए, कहीं गोड़ हाथ अखबारे नहीं लगा सकता। जब देते देते गया, गड्ढा को बता दिया राजा को। तो राजा ने जैसे अपना गड्ढा बाबूजी पहले थे, वैसे ही पहन करके गड्ढे में लौट लिया। जैसे भैंस मरिया लेती है, उसी तरीके से राजा ने लौट लिया। तो उनकी पूरी बदन अच्छी हो गई। तब यहाँ सूरज कुंड है, सूरज कुंड से तेरे राजस्थान अयोध्या में गए, राजमहल में। तो रानी महारानी से कहते, महारानी चलो तुमको महाराज बनाओ। महारानी क्या जवाब देती है कि हम आपके साथ नहीं जाएंगे, आप हमारे कौन है। जब हमारे राजा महाराजा आवेंगे और कहेंगे तभी आप साथ चलेंगे। तो महारानी जाते हैं, राजा हमारे कुछ रोगी रहे और कैसे सुधर हो गए सर, आप तो छल करने वाले हैं। तो राजा के हाथ पर निशान था, उसी निशान से जो है राजा का चार मिल गया। तब दोनों पुरानी बहन जी यहाँ भगवान इधर है, हाथ जोड़ करके तो गुस्सा किया, कोई देवता हो प्रचलित हो जाइए। तो सूर्य भगवान ये 25 देवता बहन जी, इनको आंखें देखा जा सकता है, काम से सुना जा सकता है। और जितने देवता सब गुप्त देवता है। बोलिए सूरज भगवान जय। बघू शकता, फार सुंदर माहिती दिली त्यांनी। इकडे अजून एक मंदिर आहे, बघू शकता, श्री सूर्येश्वर नाथधाम सूर्यकुंड दर्शन नगर फैजाबाद। बघू शकता इकडे नंदी आहेत आणि सूर्यकुंड, अयोध्येतील सूर्यकुंड फिरतोय आज आपण आलोय। सूर्यकुंड फिरतोय आपण, बघू शकता सूर्यकुंड आहे तिथे। सूर्यकुंड आपण सुद्धा नमस्कार करू। माणसं इकडे सगळे एन्जॉय करतात, मासे मोठमोठे, सूर्यदेवाचं रथचक्र जिकडे बसलेलं आहे तिकडे। आता हे सूर्यकुंड तयार झाले। मासेच चला। चला आता आपण दर्शनाला जाऊ। कुंडामध्ये आपण माशांना खायला दिलं। सूर्यदेवाच्या आपण दर्शनाला चालले होते, बघू शकता शूज रिमूव्ह करायला सांगितले, शूज रिमूव्ह करते। सूर्यकुंड अयोध्येतील बघतो आपण। सूर्यकुंड अयोध्येतील सुंदर, सेकंड टाइम विजिट करतो मी। सूर्यदेवाचं इकडं मंदिर आहे, हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे। सूर्यकुंड प्राचीन असं सूर्यकुंड माहिती बघितली आपण। सूर्यदेवाची फार अप्रतिम सुंदर सुबक अशी मूर्ती आहे, होऊ शकता। ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम भास्कराय नमः, ओम रवे नमः, ओम तेजाय नमः, ओम दिनकराय नमः, प्रभाकराय नमः, ओम मार्तंडाय नमः, ओम मैत्राय नमः, ओम सूर्यनारायणाय नमः। सूर्य मंदिरात हे मंत्र जाप चालू आहेत, बघू शकता। सुंदरता बघू शकता, पुन्हा एकदा बघा या कुंडाची सुंदरता, वा आल्हादायक वातावरण, मंगलमय वाटते, फार सुंदर। चला आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ। अयोध्येतील हे सूर्यकुंडचं दर्शन आपण घेतलं, नमस्कार केलाय। आता पुढच्या ठिकाणी जाऊ। ऑटो सूर्यकुंडाचं दर्शन घेऊन आता निघतो आता बाहेर आपण। बघू शकता सूर्यकुंडातलं आपलं हे एंट्रन्स आपण सोडतोय। आता चाललंय भरतपूर।
भरतकुंड इथे चाललो आपण अयोध्या फिरतोय. अयोध्याच्या बाहेर चाललोय. बघू शकता अयोध्याच्या बाहेरची शेतं सगळीकडे शेती आहे. इकडे इंडस्ट्री एरिया फार कमी आहे. बघू शकता फक्त आणि फक्त शेतीवर अवलंबून आहे ते. अयोध्याच्या बाहेर आलेलो आपण आता 8 किलोमीटर बाहेर आहोत. भरतपूरला चाललोय. बघू शकता अयोध्या फिरतोय आम्ही. चर्चा चालू आहे ऑटोमध्ये. आता 10 किलोमीटर आहे. भरतपूरला चाललोय आम्ही. टाकी एकदम आवश्यक असं व्हिडिओ बनवते आणि बाहेर जाणार एकदा आजोबांना मोबाईलच्या टकल्यात लागतात असं बोलतो. बघू शकता भरतकुंड अयोध्या नंदीगाव इकडे आपण आलेलो आहोत. 22 किलोमीटर लांब आहे. पल्ला पार गेला आपण. बघू शकता या दादाने सोडल्या आपली ती तिकडे रिक्षा आहे. पोचलोय. बघू शकता मंत्रोच्चार आपल्या कानावर पडत आहेत. इकडेच भरत आणि हनुमान यांची भेट झालेली. हनुमान ज्यावेळी पर्वत घेऊन द्रोणागिरी पर्वत घेऊन चाललेला त्यावेळी बाण मारून भरताना इकडेच त्यांना पाडलेलं त्यावेळी त्यांना इथे भेट झालेली. बघू शकता इथे स्पष्ट लिहिलं आहे योगीराज श्री भरतजीचा प्राचीन मंदिर नंदीगाव भरतकुंड अयोध्या. ज्या वटवृक्षाखाली भरत आणि हनुमान यांची भेट झाली तो अजूनही आहे. बघू शकता आपण आता एंटर करतोय श्री भरत हनुमान मिलन मंदिर नंदीग्राम भरतकुंड अयोध्याची. इकडे प्राचीन मंदिर आहे. श्री रामचंद्रांचे छोटे भाऊ कैकेयीचे पुत्र भरत या आणि हनुमान यांची भेट इथेच झाली होती. इथे जो मंदिर आहे भरत आणि हनुमान यांच्या मिलनाचा. आणि इकडून अजून एक रस्ता जातोय खाली. बघू शकता आपण चाललोय अंडरग्राउंड. हनुमानजी जय श्रीराम. चरण पादुका दर्शन. चला आता आपण बाहेर पडू. आपण निघतोय बाहेर. येशील ना कॉमेडी नेव्हर स्टॉप्स. बघू शकता इथून आपण आलो आता आणि इकडे चाललोय दक्षिणमुखी प्राचीन श्री भरत गुफा नंदीग्राम भरतकुंड अयोध्या पादुका दर्शन. चौधरीमुख इकडे आतमध्ये भजन चालू आहे. जिकडे तिकडे बजरंग बली यत्र तत्र सर्वत्र अयोध्यात आपण. इकडून आपण पादुका दर्शन घेतलं आणि इकडे आहे भरत आणि हनुमान मिलन मंदिर. आता आपण जाऊयात बाहेर. हे दोन मंदिरांचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे चाललोय अयोध्या फिरतोय आपण. आता आपण चाललोय योगीराज श्री भरतजीचा प्राचीन मंदिर नंदीगाव भरतकुंड अयोध्या. भरताने जिकडे राहून रामाच्या पादुकांना ठेवून राज्य केलं अयोध्येच्या बाहेरून राज्य चालवलं तिकडे आपण चाललो आता. एंटर केले आपण बघू शकता. सीताराम सीताराम अयोध्येत सगळे सीताराम आहे.
शकता तिकडून आपण दर्शन घेतल्यानंतर इकडे आलोय. हनुमंत ज्यावेळी द्रोणागिरी पर्वत घेऊन चाललेला आणि समोरून अयोध्येवरून ओढून चाललेला त्यावेळी ते सैनिकांनी भरताला एक बातमी दिली होती, त्या एक वानर डोंगर घेऊन चाललाय, आपल्या याला खतरा असू शकतो. तर त्यांनी बाणाने हनुमंताला खाली पाडलेला. बघू शकता बाणचे गिरे होय हनुमान त्या बाणाने खाली पडलेला बघू शकता. याची प्रतिकृती आहे म्हणून इथे हा मंदिर आहे. नंदीश्वर महादेव तिकडे महादेवच आहे बघू शकता. यत्र तत्र सर्वत्र महादेव. आणि जिथे त्यांची भेट झालेली भरत आणि हनुमंताची ज्या वटवृक्षाखाली तो वटवृक्ष बघू शकता आपण. नंदीग्राम मधला हा वटवृक्ष आहे. हाच तो वटवृक्ष आहे जिथे हनुमंताची आणि भरताची श्री भरत याची भेट झालेली. श्री भरत हनुमान मिलन वटवृक्ष प्राचीन. जय सियाराम. आज तो वटवृक्ष आहे. साक्ष देत अजूनही उभा आहे. रामायण 7,500 वर्ष पुराण आहे किंवा जुना आहे असे बोलतात. आणि जर आपण महाभारताचा विचार केला तर तो 5,500 वर्ष पुराण जुना आहे असे बोलतात. बघू शकता आपण वटवृक्ष बघतोय जिकडे हनुमानजी आणि श्री भरत यांची भेट झाली होती. आणि हनुमानांनी त्यावेळी लक्ष्मणाला शक्ती लागली आहे आणि त्यासाठी संजीवनी पाहिजे म्हणून मी गिरी पर्वत घेऊन चाललोय हे सांगितलं होतं. रावण आणि राम यांच्यात युद्ध चालू आहे याची सुद्धा सूचना त्याच वेळी भारताला दिली होती. राजा विक्रमादित्य द्वारा स्थापित प्राचीन श्री भरत गुफा तपोस्थली. राम सगळीकडे राम दिसतोय आपल्याला. अयोध्या बघू शकता. प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष जरी वनवास जरी झालेला असला तरी भरतांनी तो मी राजा नाहीये म्हणून इकडेच 14 वर्ष घालवलेली. इकडूनच रामाच्या पादुका जो आपण हा पादुका बघितल्या तिकडून तिकडे ठेवून राज्य चालवलं होतं. बघू शकता इकडे जो मंदिर आहे इकडे हनुमंताची आणि त्यांची भेट झाली होती. महाभारत हे माणसाने कसं नसावं हे जरी सांगत जरी असलं तरी रामायण हे माणसाने कसं असावं हे सांगून जातं. भावाला 14 वर्ष भावाची वाट बघत इथं भरत राहिले होते आणि 14 वर्षानंतर राम आल्यानंतर रामाने सुद्धा इकडे येऊन त्यांना घेऊन इकडूनच अयोध्येत गेले होते. बघू शकता रामायणातल्या काही गोष्टी आपण अयोध्येत बघतोय. आज दुसऱ्या दिवशी आपण अयोध्या भ्रमण करतोय आणि रामायणातले काही घटना आपण स्वतः बघतोय. माणसाने कसं असावं हे रामायण सांगून जातं. भावाची 14 वर्ष वाट बघत भरतजी इथे राहिले होते. बघू शकता इकडेच राहिले होते. नंदीग्राम मध्ये राहिले होते भरतजी. आणि 14 वर्षानंतर प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळी आले त्यावेळी भरताना इथेच इकडूनच भेटून इकडूनच अयोध्येत गेले. बघू शकता त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा भरपूर फरक आहे. आपली लोक आता जमिनीसाठी भांडत बसतात. मात्र त्यांनी 14 वर्ष आपल्या मोठ्या भावाच्या इकडे प्रतीक्षा केली होती आणि नंतर मग 14 वर्षानंतर इकडे ते गेले होते अयोध्येमध्ये. नंतर रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला होता आणि पुढचा उत्तर रामायण तर तुम्हाला माहीतच आहे. नंदीग्राम मधला तर आपण भरतकुंड 14 वर्ष त्यांनी इकडे रामाच्या बाजूला ठेवून भरतांनी राज्य चालवलेलं नंदीग्राममध्ये. तिकडे भरतकुंड आहे. तिकडे ते स्नानास येत असत त्याला भरतकुंड असे बोलतात. तिकडे चाललो होतो आपण. सर्व मंदिरांच्या तिकडेचं आपण दर्शन घेतलं. आता भरतकुंड इकडे चाललोय. बघू शकता शॉप्स आहेत इकडे सुद्धा आहे. राम 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 राम. अयोध्येच्या माती कणाकणात राम आहे. घंटा भरतकुंड प्राचीन अयोध्या जम्बूद्वीपे भरतखंडे आर्यावर्ते भारतवर्ष एक नगरी है विख्यात अयोध्या नाम की. अयोध्या नगरीच्या 22 किलोमीटर लांब आपण नंदीग्राम या गावात आलोय. भरतकुंड बघतोय. सूर्यकुंड बघितला. आता हा भरतकुंड बघा. राम 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 राम. लहान मुलं पोहण्याची मजा घेतात.
पाणी स्वच्छ आहे एकदम. माझी सुद्धा स्विमिंग स्किल्स टेस्ट केले असते मी, परंतु जाऊ देत. आपण फिरायला आलोय. पोहण्याची मजा वेगळीच असते, व्यायाम वेगळा होतो. चला आता पण निघतो आहे. भरतकुंड बघितलेलं अयोध्येतला आपण. जाऊयात आता दुसऱ्या ठिकाणी. आता आपण जाणार आहे गुप्तार घाट. अयोध्येतील गुप्तार घाट, जिथे प्रभू श्री रामचंद्रांनी समाधी घेतली, जलसमाधी. इथे भरतकुंडाच्या इथे आपल्याला बर्गर मिळतंय. हा दादा बर्गर बनवतोय. कहाँ से हो? कहाँ से हो? मट्टा नगर, आंबेडकर नगर. अरे वा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर इकडून आहे तो. नक्की कुठे मला माहित नाही, पण तो इकडचाच बोलतोय. बर्गर खातोय आपण. हा भरतकुंड आहे. थोडी भूक लागली. सकाळचे वाजलेत 11:15 आणि आपण बर्गर खाणार आहोत. इकडे वडापाव वगैरे काय मिळत नाही. बर्गर खातोय आपण. बापरे, खादाड बघू शकता. बर्गरच बर्गर. खादाड एवढा मोठा गेला पोटात तर 3 दिवस तू जेवणार नाही. चला भरतकुंड बघितल्यानंतर आपण थेट चाललो आहे गुप्तार घाटाला. चला आता डायरेक्ट आपण गुप्तार घाटालाच भेटू. बघू शकता तब्बल 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय. नदीचा पात्र दिसतंय, सरयू नदीचं पात्र आहे. तब्बल 1.5 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचतोय. बघू शकता पुरातन मंदिर आहे या नदीच्या. बघू शकता गुप्तार घाट. याच नदीच्या पात्रामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी 7,500 वर्षापूर्वी म्हणजेच रामायणाच्या अंती जलसमाधी घेतली होती. आपण सरयू नदीचं तट बघतोय. चला आपण आता लवकर जाऊन दर्शन घेऊ. आपल्याला लवकर जायचंय. 12 वाजलेत दुपारचे. आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. सरयू नदीचं तट गुप्तार घाट फिरतोय. जस्ट पोहोचलो. मी 5 वर्ष आधी आलेलो त्यामध्ये आणि आत्तावर खूप अंतर आहे. हा नवीन मंदिर झाला, त्यावेळी अजिबात नव्हता. सुधारणा झाले. यत्र तत्र सर्वत्र महादेव. बघू शकता मंदिर, गुप्तार घाटातलं मंदिर. अयोध्या भ्रमण करतोय आपण. जय जय श्रीराम. हे मुख्य मंदिर आहे गुप्तार घाटाचं. बघू शकता मंदिरात आता आपण प्रवेश केलाय. गुप्तार घाटाचा पुरातन मंदिर आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती आहे तिकडे. गुप्तार घाटाचं मंदिर. चला आता आपण दर्शन घेऊ. पुरातन मंदिर अयोध्या गुप्तार घाट. जय जय श्रीराम, जय श्रीराम. आपल्याला इकडे पुजारी भेटलेत, मंदिर पुजारी. त्यांच्याशी आपण आता बोलू. गुप्तार घाटाचं मंदिर आहे बघू शकता. आणि हे मूर्ती आहेत प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण भगवान आणि सीता मैया. नमस्ते. जय सीताराम. आपका नाम? तिवारी. आप यहाँ पे पंडित जी का नाम? तो इसका पुरातन महिमा बताइए मुझे. विशेषता है कि यहाँ सरयू जी दक्षिण से उत्तर बह रही है. दूसरी विशेषता यहाँ दर्शन में भगवान खाली है. कह सकते हैं आप अकेला मंदिर जहाँ भगवान खाली है. कारण क्या है, जब जाने लगे तो सारे लौकिक सुखों का त्याग करके भगवान ने रेशमी वस्त्र धारण किया, हाथ में कुशा लेके नंगे पांव पूरी प्रजा के साथ यहाँ पर आए. प्रजा में उनके 2 भैया भरत शत्रुघ्न थे, उनके पीछे नर प्रजा थी अयोध्या की.
नर में नर नारी सब आ गए, मनुष्य स्त्री। उसके बाद वानर, कीट पतंगे, अदृश्य आत्माएं, पशु पक्षी, भगवान सबको यहाँ से शरीर लेकर अपने बैकुंठ धाम पहुंचे। जल का स्पर्श होते ही भगवान विष्णु रूप में आ गए। जो सारी प्रजा थी, प्रजा को भी सबको भी शरीर प्रदान किया। तो यहाँ से सबको विमान घूम करके भगवान अपने बैकुंठ धाम ले गए। विमानों की संख्या का वर्णन वाल्मीकि जी ने किया है कि जब ब्रह्मा जी से कहते हैं कि हमारे साथ जो प्रजा आई है ये किस माध्यम से हमारे बैकुंठ धाम जाएगी, तो ब्रह्मा जी कहते हैं 100 कोटि विमान लेके आएंगे। 100 कोटि मतलब 100 करोड़। अब आप ये सोचिए कि 100 करोड़ अगर विमान आए थे तो साथ में गए कितने हैं। इसीलिए तुलसीदास जी लिखते हैं, प्रजा सहित रघुवर समझूं जिन्हें गौ ने निश्चय। भगवान यहाँ से अपनी प्रजा के साथ बैकुंठ धाम। बोलो जय सियाराम। धन्यवाद जी। बघू शकता गुप्ता घाटाचं आपण दर्शन घेतलं। त्या पंडितांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिली की कशा कशा प्रकारे इकडे रामचंद्रजी आले आणि कशा प्रकारे ते गेले। आता आपण गुप्ता घाटातून बाहेर पडतोय। अयोध्येतील आपलं हे शेवटचं ठिकाण आहे। बघू शकता मंदिर माझ्या मागे आहे। गुप्ता घाटाकडे आता चाललोय आपण। गुप्ता घाटाचं हे मंदिर बघू शकता आपण। गुप्ता घाट हे मंदिर आहे। दादा हा शेवटचा स्पॉट आहे आपला अयोध्या फिरण्याचा। काय तुझे काय फिलिंग्स आहेत, म्हणजे तुझा काय भावना आहेत? आज आपण काल आणि आज अयोध्येमध्ये होतो। आपल्याला जास्त फिरता नाही आला कारण आपल्याबरोबर हे वयस्कर माणसं होती, त्यांचा विचार केला आपण। पण आता शेवटचं आज ठिकाण आहे गुप्ता घाट म्हणून, शेवटचं ठिकाण आहे। काय बोलशील? तिथे राम म्हणजे गेला समाधी घेतली त्यांनी, जल समाधी। तिथे येऊन आपण एवढा आनंद वाटतो आणि एवढा बरा वाटतोय, खूपच हे वाटतं, म्हणजे असं वाटतं की बाबा खरोखर म्हणजे आपली ट्रिप सफल झाली अयोध्येची। बघू शकता गुप्ता घाटावरून म्हणजे नदीच्या या घाटावरून बघू शकता एकदम तापले ही रेती। मंदिराचं हे दृश्य बघू शकता तुम्ही। चला इथे बोटिंग सुद्धा अवेलेबल आहे, पण बोटिंग आपण आता करणार आहोत थेट देव के देव महादेव यांची आवडती नगरी, ज्या नगरीमध्ये जाताना खूप पुण्य लागतं, काशी। गंगेवर आपण जाणार मग आपण इकडे आपण फक्त दर्शन घेऊन निघतोय सरयू मातेचं, कारण आंघोळ 2 वेळा केली। फार सुंदर सुधारणा झाली बघू शकता, तिकडे दिसतोय। पण घाट फिरतोय अयोध्येचा गुप्ता घाट। जर तुम्ही कधी अयोध्येत आला तर हे ठिकाण फिरायला नक्की या, म्हणजे बघायला या, ते दर्शन घ्या। शेवटी प्रभू श्री रामचंद्र म्हणजे श्री हरी विष्णू यांचे 7वे अवतार रामचंद्र यांनी समाधी इथेच घेतली होती। आता आपण अयोध्या सोडणार आहोत। शेवटचा ठिकाण होता हा गुप्ता घाट। 5 वर्षानंतर आलेलो। रामलालाचं ज्यावेळी मंदिराचं उद्घाटन झालं ते बघण्याची खूप दिवसापासून इच्छा होती। 21 मे 2024ला आम्हाला दर्शन झालं आणि उद्घाटन झालेलं मंदिराचं 22 जानेवारी 2024, म्हणजे तब्बल 4 महिन्यांनी आम्हाला दर्शन झालं। फार सुंदर वाटते। काल मंदिराचं दर्शन सुद्धा मस्त झालं आणि आजचं आपलं शेवटचं ठिकाण आहे, मला सुद्धा भारी वाटतंय। आता आपण प्रयाग आणि काशी इकडे जाणार आहोत आणि अशा रीतीने आपली काशी मथुरा अयोध्या ही ट्रिप संपणार आहे। चला आपण आता निघतोय अयोध्येतला। आपण हा शेवटचा गुप्ता घाट पाहिला आणि आता आपण जेवणार आहोत हॉटेलला जाऊन। जेवल्यानंतर प्रस्थान करणार आहोत दुसऱ्या ठिकाणाकडे। गुप्ता घाटाच्या दर्शनानंतर आपण भोजन केलं आणि आता आपण अयोध्या सोडतोय बघू शकता। आता आपण अयोध्या जाऊन सोडतोय आणि आता पुढील प्रवासाला निघतोय। चला आता आपण पुढेच भेटू। बघू शकता वाराणसीला पोहोचलोय आपण। इकडे वाराणसी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिसतोय आपल्याला। पुढे दुसरं असं विमानं दिसते, प्लेन। आतमध्ये इकडे हरिपाठ चालू आहे। आता आपण पोहोचलेलो काशीमध्ये। आज आपण अयोध्येतले आजूबाजूच्या जागा पाहिल्या। आता उद्या आपण देवांचे देव महादेव यांची आवडती नगरी, हिंदूंचं सर्वात पवित्र शहर काशी शहर फिरणार आहोत। तर जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या सुदर्शन मात्रे ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव।